माय स्वयंपाकच होता आणि देवी जवळ गेलती म्हणा वाण घेऊन गेली होती काल देवी जवळ. एक आपली अंता होती ना मी होती, दोघ्या जणी गेलो होतो. आता तुम्हाला बोलावं म्हटलं म्हणून आवाज दिला. हा माय थोडसा लाव जाऊ एकदम लोक लावू हे करतं तू मोठे मोठे लावतं बाकीचे आईले पाय कसे लावले. हा थोडं लहान लहान लाव ना बिचारे हळद कुंकू माय लावू दे ना व काऊन अशा करतो अंजनी बाई. हा संक्रांतीले दिसले पाहिजे ना माय भाऊ मोठे मोठे कपायावर. निर्मला तुझ्या भाऊ माय मांग मांगच राहते कुठं जाते व कपायावर कायले लावायची गरज आहे तर लहानसा लावायची तर मार मोठे मोठे लावले होते ना सर्व्याले. आ आणि शकुनी पाहिले नाही लावा लागन बाई त्याचा माणूसच नाही आहे तर नाही व म्हणून तर त्याला लावला नाही व. आज काय वाण आहे का? वाण असतं तर ते येऊन बसले असते म्हणा त्याला वाणगीन देता नाही येत पण त्याला म्हटलं तिळगुळच द्यायचं आहे आज या म्हणलं. तसं काही नाही येते त्या वाणाला येते असे येऊन तर बसते ना तेवढं गिवडं आपणही नाही मानत म्हणा. कुठं गेलं ते पहिलं का व निर्मला बाई तू गेली तर मला आवाजही नाही दिला. मी आले असती ना वाण द्याले देवीले या आले. आमाय त्या पोरी जवळ सांगितलं होतं रोशनी जवळ माया सुनेल सांगितलं त्या मायले जाता जाता आवाज देजो म्हणून. आता त्या पोरीनं नाही सांगितलं मी काय करू बाप्पा. तिले म्हणलं होतं चंदा येत असन तर पाठव म्हणलं मायासोबत जाय म्हणलं मायले सांगाले. सांगितलं नाही होतं का तिनं? हाय बाई व पाय व पोट्टी किती बदमाश आहे रोशनी. इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या पण असं नाही म्हणलं का माझी सासू चालली आई जातं काय तू म्हणून देवी जवळ. सांगितलंच नाही मला कोणत्या बाया दिसल्या नाही म्हणून मी गेली नाही माय. मलाही वाटलं तू गेली असं म्हणून मी नाही आवाज नाही दिला नाही तर मी बी गेली होती. कोणी सोबत नव्हतं बाई मले तरी पण मी एकटीच गेली. माघरचा माणूस म्हणे साऱ्या बाया सजून आहे मस्त नथ घालून हे घालून तू काऊन बसली हो म्हणे अशी जात नाही का म्हणे. मी म्हणलं द्या पैसे जातं म्हणलं आता लगेच 5 मिनिटात तयारी करतो म्हणलं. दिले का हो गंगाधरनं पैसे तुले? हो हो दिले ना 500 रुपये दिले. लगेच तयारी केली गेली बाई देवी जवळ वाण घ्यायले. पैसे तरी कायले पाहिजे 500 रुपये देवी जवळ झाले बिनफालतू. मग 20 रुपयाची ते ताट भेटते बाई. पहिले 30 रुपयाचं होतं मग 25 रुपयाचं झालं आणि काल 20 रुपयाचं होतं. आणि काही वाण बांगड्या फांगड्या हे ते घ्यायचं तर एवढे थोडी लागते. हो ना एवढे कायले लागते व गंगा. एवढे तर नाही लागत व पण आपल्याला माणसाले मागायचे म्हणल्यावर द्या म्हणलं 500 रुपये दिले माय काढून कचकन खिशातून. गेली मग पोराले घेऊन पायाही लागून आली वाणही दिला आणि पूजाही करून आली आणि स्वयंपाकही केला बाई संध्याकाळी घरी येऊन. बरं आहे बाप्पा चांगली गोष्ट आहे ना. मला जायचंच आहे जाईन नंतर आता आजो आरामशीर 15 दिवस राहते अजून. यावेळेस मागच्या वर्षी सारखंच वाण करू आपण एकत्र मिळून सगळ्या जणी. असंच केलं का जी तुम्ही एकत्र मिळूनच केलं सर्व्या जणी ना? हो ना एकत्र मिळूनच केलं होतं. बाकीच्या येटातल्या बाया येते का नाही तर आम्ही एकत्र मिळून केलं होतं पैसे टाकून. यावेळेस ना चांगलं मस्त मागाचं ठेवू वाणव हाय का नाही चंदा? हो ना बाई नंतर आता सध्याच टाइम आहे ना. लाव ना बाई टिकली टिकली तर लावले आता तू दे ना मग. लाडू कधी बनवले तर दे ना लाडू. जाऊ दे ना घरी घरी काम आहे ना अंता नाही दिसून राहिली व. म्हणलं तिले घरी तिळगुळ खाय म्हणलं आणि गोड गोड बोल म्हणलं हाशे मोठी. बरं देतो रोशनीनं बनवू लागली माय लाडू मस्त मस्त बनवते रोशनी. तिले सांगितलं तर करते गिरते नाही तर यद गीत नाही म्हणा तिले काय पण सांगितलं ना करते गीते मात्र बांधू लागले चांगले गोल गोल तिनं. घ्या अंजनी बाई लाडू आणि भाऊ लेने जा आणि अरुण लेने जा तुम्ही बी. सगळे घरी आपापल्या घेऊन जा लय मोठे केले मी ना लाडू. आता घ्या ले बनवा लागन ना आता आम्हाला बनवा लागन ना. असं झालं बाबू मग आता काय करतं त्या जवायानं नोटीस पाठवला कसं कराव काय कराव काही समजूनच नाही राहिलं. पोट्टी तर निसती लढतेस. पहिले मार करून ठेवलं ना आता लढते आता लढायचंच काम करते. आई एवढ्या भार चाललं तर तुला काहीच नाही सांगितलं मध्ये. राणीचं नाही चुकलं का याच्यात? एखादी पोट्टी असती दुसरी तर घर आपल्या ताब्यात घेतलं असतं सर्व गोड गोड बोलून. आणि हिनं काय केलं? हिनं कराले हिचं आलं हिले समजायला नाही पाहिजे की अक्कल नाही आहे आई. बिलकुल अक्कल नाही आहे हिले. आता अक्कल तर नाही आहे बाबू अक्कल तर नाही आहे तिले. अक्कल असतं तर काय रे एवढं झालं असतं. एवढं पोटातलं लेकरू गेलं असतं का बाबू अक्कल असती तर. आता बोलून बोलून किती बोलणार तिले मी सांग. लय बोलली तिले. त्या बापाले कसं सांगाव काय सांगाव मला काही समजून नाही राहिलं म्हणून तर तुले सांगितलं रे बाबू. आता ते नोटीस आणला कसं करावं ते नोटीस आला तर. त्याची काही चूक नाही आहे आई. जवायची चूक आली हिले अक्कल पाहिजे. स्वतःच्या मनानं केलं तर मग निभावायचं ना मग चांगलं. काही असं मग आपल्या घरी राहायचं तिथं जसं आहे तसं. एवढं काही नाही माजल्यासारखं करायचं. आपल्या घरी तर माहिती आहे कंडिशन कसं आहे म्हणून हिले समजत नाही का? एवढी कोणती तालीवंताची आई आहे
काय म्हणते काय महाराणी आहे काय हिच्या बापाच्या घरी लयच आहे कायले बोलून राहिला मला राहुल भाऊ एवढा एवढा कायले बोलून राहिला तू तेच बोलून राहिली अजून काय एवढा बोलतो म्हणून राहिली मला अजून ते माहित आहे ना आपल्या घरची कंडिशन कशी आहे बा म्हणून हा आपण पाहिलं ना दोघा बहीण भावांना लहानपणापासून कसं होतं कसं नाही आहे बा म्हणून अजूनही काय आपलं घर तर सुधारलं नाही एवढं समोर गेलं नाही आता मी बाहेर गेलो थोडं पगार पाणी बरं आहे माया तर मी घर बांधायला काढलं न सर्व त्याच्या मनामनानं घेतलं असतं सर्व बरोबर हा तर काय झालं असतं सर्व बरोबर झालं असतं ना ते त्या लोकांना तू जर चांगली वागली असती ना त्या लोकांनी तू हाजी हाजी केली असती चांगली नाही रे बाबू बरोबर बोलून राहिला तू काही चुकीचा नाही बोलून राहिला बाबू रावल्या बरोबर बोलून राहिला तू बरोबर एकदम बरोबर बोलून राहिला तू हिनं आपल्या हातानंच केलं रे बाबू जीवाच्या लेकरांना कसं राहायचं कसं बोलायचं कसं वागायचं हा कसं काय करायचं याच्यापेक्षा राहते सासू सासरे तू हे सासू सासरे तर काहीच नाही मग हा एवढे कोणते आहे बिचारे एवढे लयच नाही आहे ना तू याले सासू सासरे खूपच तुले सासूरवास आहे बा म्हणून काय राणीचे सासू सासरे लयच बेकार आहे का लय सासूरवास आहे का राणीले नाही रे बाबू तिचं पहिलं होतं ना ते लय नालायक होते लोक पण हे चांगले आहे रे शिकले सवरले लोक आहे चांगले लोक आहे तो जवाई बी चांगला आहे पण आता हे मनातून उतरून गेली त्याच्या काय करणार रे आता त्यांना सरळ नोटीसच पाठवून दिला मलाच तर समजून नाही राहिलं काय करावं काय नाही करावं तर बापाले तर माहीत पडणेच आहे इकडून नाही तिकडून आता कोर्टापर्यंत गोष्ट गेली तिनं नोटीस लपून ठेवला हा राणीनं कोर्टापर्यंत गोष्ट गेल्यावर इकडून तिकडून माहीत तर पडतेस ना बाबू एकटं कसं जाऊ कोर्टात एवढं भार होण्यापेक्षा तुम्ही पहिले सांगितलं असतं ना मध्ये तर त्या जवळसोबत बोललो असतो मी का आहे का नाही हा पाया पडलो असतो लागे शिट्यासाठी मी पाया पडाले एकडा म्हणलं असतं त्याले हा काही रे घेऊन जा बा राणीले याच्यानंतर वागण नाही अशी म्हणलं असतं पण आता एवढ्या भार झालं नोटीस पाठवला आता काय बोलू शकतो का त्याले तेव्हा गोष्ट आगोट्यात आली असती नाही सुचलंच नाही राजा सुचलंच नाही कोणत्या तोंडाने सांगू मी मलेच कुठं माहित होतं रे मी गेली सिटीत तेव्हा कुठं माहित पडलं तिच्या सासूच्या घरी तिनं काहीच सांगितलं नव्हतं यावाल्या हे पोट्टी आहेच तशी नालाय काही सांगितलंच नाही आपली गलती कशी सांगत रे ते जाऊ दे आता बाबाले तर माहित पडणेच आहे आज ना उद्या माहित पडाले पाहून घेऊ आता काय होते काय नाही अशी कशी सोडचिठ्ठी देणार तो त्याच्यावाले काही बापाचा राज आहे सोडचिठ्ठी देणार उली गोष्टीसाठी उलीशी गोष्ट आहे का रे हे रे हो रे रावल्या उलीशी गोष्ट आहे किती मोठी गोष्ट आहे त्याचं लेकरू गेलं विचारायचं त्याचं मन नाही तडपलं असं त्या जवळचं वाई बरोबर आहे तू तडपलं तर असं म्हणा मन कोणाला वाटते ना आपल्या लेकराविषयी ते येणार आहे हा वाटत नाही तर काय पण आता मग तिलेच दोष देऊन काय फायदा आहे का की झालं तर तिच्याशा ना सर्व काही पण मग काय आता काय तिला एवढी मोठी शिक्षा द्यायची का डायरेक्ट तिला सोडचिठ्ठी देऊन द्यायची हे कोणतं वय आपणही भांडू ना केस असं तसं काय होते तर पैसेवाले लोक आहे बाबू ते मग इकडली तिकडं तिकडली इकडं करण नाही का ते लोक पैसेवाले लोक आहे नाहीच मानला तर लग्नाचा पैसा गिसा काढून घ्यायचा सर्व आणि मग आता नाहीच मानलं तर मग काय करायचं जमे तोपर्यंत आपण त्याला हेच करू समजदारीनं घेऊन समजून सांगू नाहीच मानला तर मग अरे बाबू लग्नाचा पैसा कुठं मागत तू बिचाऱ्या पळून जाऊन लग्न केलं त्याईनं येईनं घुबडतोंडीनं आम्हाला माहीतच नाही पडू दिलं तिकडं शाळेत शिकली त्या कॉलेजमध्ये आता कॉलेजचा प्रोफेसरच होता ना तो मग आणि तिकडंच लग्न केलं नाही देत म्हणे बापही बिन मी नाही म्हणू तिनं तिच्या मतानच करून घेतलं मंदिरातच लग्न केलं आणि कायचा पैसा मागतो तू हा म्हणजे मंदिरातच लग्न केलं आहे ना तुम्ही लग्न नाही करून दिलं काय यायचं त्या बाप नाहीच म्हणे मग लग्न कुठून करून देतं त्याईनं त्याच्याच मतानं केलं लग्न ते लहानपणी डोक्यावर केवढ पडली होती का आई हा तिनं मंदिरात जाऊन लग्न करायला नाही पाहिजे होतं घरच्या विरोधात आणि केलं तर इकडून तिकडून निघायला पाहिजे होतं चांगलं हा मनातून चांगली राहती त्याच्यासोबत अशी काही वागली आहे आणि आता अशी घेऊन पडली पायावर गुरु राजा आता डुबवलं ना रे आम्हाला हिनं डुबवलं ना गावातल्या लोकांना माहीत गीत पडलं ना का दुसऱ्या वेळेस हिची सोडचिठ्ठी होते मा तोंड दाखवाले आम्हाला जागा नाही राहीन रे बाबू हा रावल्या तोंड दाखवाले जागा नाही राहणार आपल्याला सांग माय बिन तर आई मला अशी इच्छा होऊन राहिली का नाही इले का नाही असं माराव हा थोडं असं वाटून राहिलं मध्ये इले पण काय करतं बहीण होई माईवाली मारलं बाबू त्या दिवशी मीनच मारलं काय करतं मारू नाही बी मारून आता चांगलं होऊन राहिलं का ते टेमलाचं काम करते टेमलाचं काम कराले दुसरं नाही टेमलून राहिली स्वतः करून ठेवलं आणि टेमलून राहिली आणि त्या वावरात जाऊन बसली होती त्या दिवशी बरं झालं ते चंदा होती आणि मी होती ते श्याम्यानं सांगितलं घेऊन आलो तिले जाऊ दे जे होईन ते होईन जाऊ दे होईन तो होईन तिच्या वाला अंगावर येईन तिच्याच मी का नाही जवायला भेटून पाहतो 2-4 दिवस थांब या 2-4 दिवसानं का नाही मी भेटतो त्याला माझे 2-4 दिवस नाही का टार्गेट पूर्ण व्हायचं आहे तर मला काही वेळ भेटणार नाही सुट्ट्या काही पाडू शकत नाही मी आई हा मी भेटतो त्या जवायला आणि सांगतो त्या जवायला समजावून ऐकला तर ऐकला ए बाबू हो तू सांग ना समजावून थोडसा ऐकन त्या मतान बाबू पाय बरं समजावून सांगून त्या जवायले माया तर फोनच उचलत नाही रे बा बोला तर लागणच आता हा
बोला तर लागन ना, आपली पडती आहे तर आपल्याला गॅस लागन ना पहिले हे. हलकटा तुला लाज वाटते का नाही वाटत रे थोडीशी रे? हो रे हलकटा, काल तुझ्या बाप काय म्हणे माहित आहे का? तुला लाज वाटत नाही का थोडीशी? त्या पोट्टीच्या घरासमोर राहतं नालाय का, त्या शितलीच्या घरासमोर मागच तुला समजावून सांगितलं होतं ना रे मी ना किती. त्या बापानं पाहिलं बाबू तुले, मला विचारे बी काय आहे काय नाही. खरंच तुझे काय आहे रे त्या पोट्टी सोबत? मांग तू म्हणे काहीच नाही आहे वाई, काहीच नाही आहे वाई, त्यावर विश्वास ठेवला. मला आता सांग काय आहे तुला त्या पोट्टी सोबत? काऊन तिच्या मांग मांग फिरता तू? पाहिलं तर तिच्या घराच्या समोर, कधी पाहिलं तर तिच्या घराच्या समोर मलाही दिसते. काहीच नाही आहे ना वाई, काहीच तर नाही आहे माहिती त्यासोबत. तुला 10 वेळा सांगितलं काहीच नाही आहे म्हणून. तिच्या घराच्या समोर काऊन बसतो तू? काऊन बसतो तिच्या घराच्या समोर? 10 वेळा आम्हाला तुला बोलवायला या लागते. आजच काय तू हे होय महाराज आणि आम्ही सेवक होय तू आले. 10 वेळा चाललं बोलवाले, 10 वेळा चाललं. काय घर चालली तुला? घर दुसरे आहेच नाही का बसाले? दुसऱ्या गल्ले आहेच नाही बसाले? मग काय म्हणतो आई तू मध्ये? घरातच बसून राहू का? कुठं हिंडू नाही फिरू नाही? लहानसा आहो का मी? घरात बसून राहू मी? कुठं फिरूही नको म्हणतं, मला कोणासोबत बोलूही नको म्हणतं. काय करू मग मी? साडी घालून घरात राहू का मग मी आता? बकऱ्या तुला तसं म्हणलं का? तसं म्हणलं हिंडू नको फिरू नको म्हणू, पण तेच आहे का जागा तुला बसाले? ते हापशीच्या समोर तेच जागा आहे का? दुसऱ्या इकडे बसता नाही येत तुला? दुसरी जागाच नाही बसाले तुला? अहो आई तिथं सर्वच लोक बसते, पोरं बारं, म्हणून बसतो मी. मी काय एकटा दिसतो काय तुले तिथं? तेच पोरं नाही बसत बाबू तिथं. शिकू नको मले. पाय मग मी चपली बडवीन तुला. रोशन्या कोणतेच पोरं नाही बसत तिथं. तूच दिसतो बसतानी. काय चांगल्या याच्यात सांगतो बाबू तुले रोशन्या, त्या पोट्टीच्या मांगा लागू नको. तुले सांगतो मी, आपलं घर काही बरबाद करू नको. नाही तर मग आम्हाला गाव सोडून जावं लागल. बिनफालतू हे करू नको तुले सांगतो मी. रोशन्या माय डोकं खराब नको करू तुला. मी ना आता माय जीवाचं काही करून घेईन, लक्ष ठेव तू. आई एवढी कायली चिडून राहिली हो तू? नाही आहे ना माहितीच्या सोबत काहीच हो आई. कायली चिडून राहिली एवढी तर बिनफालतू. दातकड काढून राहिला ना आलाय का अजून? माय एवढी चिडून राहिली त्याचं काही नाही वाटून राहिलं तुले, आणि दातकड काढून राहिला अजून? तू फक्त दिस मले आता तिच्या घरासमोर दिस. नाही तुला चपलीनं बडवत घरी आणि ना माय नाव दुसरं ठेवतो मग. चंदा नाही म्हणलं मले. करू मी आता? मला समजून नाही राहिलं. आईले न बाबाले शितली तर बिलकुलच आवडत नाही. काय करावं कसं करावं? आणि तिले मी सोडू शकत नाही. करते ना काय नाही हे पोट्ट कोणता दिवा लावते आता ना काय माहित का बाई. याचं मला लक्षण काही बरोबर दिसत नाही हो देवा. बाई मी काय म्हणलं, निर्मला काकून आपल्याला नाही का तिळगुळ घ्यायला बोलावलं तर साडी माडी घालवा म्हणलं. चाल जाऊन येऊ काय म्हणा. त्याला राग येऊन बोलावलं तर जास लागते बाई खेड्यापाड्यानं. चाल ना चालशील तर. पुढे तर समोरच पोय आली तुरुक तुरुक. ताईले काल साडी घेतली तर ताई मस्त गोड गोड बोलून राहिल्या. नाही तर 2-3 दिवस झाले माझ्यासोबत बोलल्याच नाही त्या. मला कसं कसं वाटे. काय विचार करून राहिली हो बाई श्वेता? चालत नाही का? चाल ना. ते इकडे नसते जात का तिकडे शहरानं? जी जात असते ना शहरात, जात नाही तर काय. पण मी आजपर्यंत कधी गेली नाही ना लग्नाच्या आधी. आता हे पहिल्या वेळेस जा लागून राहिलं मला. येतो साडी घाला लागन ना आम्हा. साडी नाही घाला लागन तर काय घाला लागन मग? तिळगुळ घ्याले कुंकू हळद लावून ना. हे अशी ड्रेसवर चालशील तर ते बुडी जगू देन का? ते कुरकुर लावून नाही का? ते घरी आल्यावर बस बोबाटाच करते सारा. बोबाटा करा दे बुडी आपली. नाही बरोबर आहे म्हणा तुमचं आलं. येतो ना साडी घालायला वेळ लागन पण मला थोडसा, कारण की मला एवढी साडी जमत नाही ना घालणं. मी घालून देतो त्यात काय. चाल लवकर कर बरं, चाल बरं. आणि मग घरी आल्यावर कामही करा लागते ना बाई. चल ना लवकर घेऊन येऊ. एवढी काय चापून चोपून नाही नेसायची, अशीच नेस ना साधी सिंपल. तुमचं अजून व्हायचंच आहे का हो? व्हाले कोणी बोलावलं तर त्याचा मानदान ठेवायचा, जायचं थोडस. नाही जेव्हा जाय म्हणलं तेव्हा नाही जाणार ना. मग मार जसं इतर करन मग घराच्या बाहेर बाया जवळ जाऊन. 100 वर्ष आयुष्य आहे बाई या बुडीले. नाव घेताच आली. अजून तुमचं साडो लावायचं आहे. मग ते पावडर लावा ना हे लावा ना. आतापर्यंत काही झोपल्या होत्या का? दोघीच्या दोघी बी दोघी असून काम आवरत नाही तुम्हाला. काय करावं बाई आता या बुडीचं काय करावं? आजी आई मलाच वेळ लागला. माई आंघोळ व्हायची होती का नाही, मलाच वेळ लागला. त्याची काही गलती नाही ताईची, मलाच वेळ लागला होता म्हणून थांबून होत्या त्या. मोठी तर मोठी तशीच, लहान तर त्याच्यापेक्षा चॅप्टर आहे. बाई तू बोलू नको मामायासोबत. तुझे आंघोळ व्हायची आहे म्हणते अजून. आतापर्यंत आंघोळच करायची आहे तू अजून. झाली ना आंघोळ गिंघोळ झाली. आता साडी घालतो आणि लगेच जातो यायच्या सोबत. काय ना मग साडी घाल ना का माझ्या तोंडच पात्रायशी. चल बाप्पा साडी घालतो नाही तर अजून चिडन. श्वेता लवकर ये बाई. बाहेर थांबतो मी, लवकर ये. तर तू कायले बाहेर थांबत?
तिला घेऊनच जा ना सोबत. आजी तयारी झाडून मारून टाकतो तिची साडी माळी नेसेपर्यंत अंगण तरी झाडणं होयन. त्या भरोशावर पाहिले असते अंगण झाडाचे तर बापा त्या फळा नसता त्या अंगणाले राहिले का अंगण झाडाचे काहीचेच झाडले मी न. थोड्या दिवसाच्या बाद एखादी दिवस या सणासुगीच्या दिवशी फडा मारला असं 10 वेळा पालारा लावते बाई ही बुडी 10 वेळा लावा दे. अंगण झाडलं तुमच्या भरोशावर आहे का अंगण झाडलं तुमच्या भरोशावर आहे का.